सध्या नाशिकमध्ये पावसाचा जोर सुरू आहे। सलग 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात झोडपले असून गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने गंगापूर धरणात एका दिवसात तब्बल 12% वाढ झाली आहे। धरण जवळपास 65% भरले। तसेच दिनांक 21 जून 2025 रोजी गंगापूर धरण नदी विसर्ग 1160 क्युसेस इतका करण्यात आला असून दुपारी 12 वाजता 1160 क्युसेसने वाढ करून एकूण 2320 क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याने नाशिकचा सोमेश्वर धबधबा हा खळखळून वाहत आहे। हाच धबधबा बघण्यासाठी आलेल्या पर्यटकांची गर्दी पाहता पर्यटकांची आणि तिथल्या कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे। बघूयात। काय बनणार दादा आपण सोमेश्वर धबधब्याला आहे। मी माझं नाव राजेश भोपे। आज जेव्हा आम्हाला दुपारी कळलं की गंगापूर धरणातनं पाण्याचा विसर्ग केलेला आहे, त्यामुळे सोमेश्वर धबधबा भरून व्हायला लागला। त्यामुळे तो हा नैसर्गिक आनंद लुटण्यासाठी मी माझ्या फॅमिलीसह इथे आलो। पण इथे आल्यावर मला सुखद धक्का बसला। गर्दी पण कमी होती आणि प्रशासनाने अतिशय चांगली व्यवस्था इथे केली। पार्किंगची व्यवस्था आहे, पोलीस बंदोबस्त आहे, गर्दी कमी आहे। लोकांनी फक्त थोडी काळजी घेतली पाहिजे। सेल्फीच्या नादामध्ये इकडे तिकडे पाय घसरण्यापेक्षा निसर्गाचा आनंद मनमुराद लुटा, पण सावधानी घ्या। आपली स्वतःची, कुटुंबाची आणि इतरांची पण काळजी घ्या, असं मला वाटतं। नमस्कार, मी नाशिकची पर्यटक आहे। सोमेश्वर धबधब्याला पाणी सोडलेलं आहे आणि आम्हाला खूप इच्छा झाली की आपण हे बघावं। वातावरण पण अतिशय सुंदर आहे, म्हणून आम्ही सहज माझे रिलेटिव्ह पण आलेले आहेत संभाजीनगरवरनं, मग त्यांना घेऊन पर्यटनासाठी आलो होतो। इथं बघून खूप आनंद वाटला। हा जो ब्रिज केलेला आहे यामुळे खूप सुखकर होतंय चालणं वगैरे। एवढी क्राऊड आहे ती पण कंट्रोल होती आहे। इथले जे शासकीय कर्मचारी आहेत, मनपाचे कर्मचारी, पोलीस, ते खूप व्यवस्थित देखरेख करतायत। जसं पुण्याला हादसा झाला तसं इथं काही होत नाहीये। हे खूप सेफ आणि सिक्युअर वाटतंय आणि नाशिककरांनी ही संधी गमावू नका। सुंदर आहे, स्वच्छ आहे, निसर्गाचा आनंद घ्या, सोबत सुखी राहा, स्वच्छ राहा आणि सुरक्षित राहा। धन्यवाद। माझं नाव संजय काटारे। मी गंगापूर गावातच राहिलो आहे। मी महापालिकेकडून धबधब्याची पार्किंग घेतलेली आहे आणि मी इथं सर्व गाड्या सांभाळतो आणि लोकांना तिकडे वॉटरफॉल पैसे पाणी वगैरे सुटले तर मी त्यांना बाजूला काढतो। अलाउन्स पण करतो तिथं का पाणी सुटते। मला जसं महापालिकेतून फोन आला अग्निशामकवाल्यांचा का बाई पाणी सुटते, तर मी लोकांना ते पण हे करतो। आणि 2 दिवसापासून नदीला पूर आलेला आहे, त्याच्यामुळे पर्यटकाची गर्दी होती। पर्यटकांनी यावा, त्यांना काही कुठल्या गोष्टीचं काही टेन्शन नाही, चोरी नाही, मारी नाही, सिंचन नाही, कुठला त्रास नाही आणि पोलीस डिपार्टमेंटचं संरक्षण आहे इथं आणि महापालिकेचे कर्मचारी सर्व, अग्निशामकवाले, सिक्युरिटी गार्ड सर्व इथं बंदोबस्ताला आहे। वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक।